नमस्कार. हिंदुस्तान पोस्टमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मी चंद्रशेखर नेने, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक. माझ्याबरोबर सतीश व्हिडिओग्राफर आहेत. आज 1 मे म्हणजे महाराष्ट्र दिन. या महाराष्ट्र दिनाच्या आपल्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. महाराष्ट्र दिन हा 1960 साली हे महाराष्ट्र राज्य सुरू झालं. म्हणजे आज आता त्याला 40 ते आणि 25 65 वर्षे झाली. आणि आता हा महाराष्ट्र दिन म्हणजे महाराष्ट्रसुद्धा सिनियर सिटिझन राष्ट्र झालं असं आपल्याला, राष्ट्र म्हणजे पंत झाला असं आपल्याला म्हणता येईल. स्वातंत्र्यवीर सावरकर महाराष्ट्राबद्दल काय म्हणायचं आहे ते इथे आठवण होते. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सांगितलं होतं, महाराष्ट्र हा संपूर्ण भारताचा खड्गहस्त झाला पाहिजे. म्हणजे ज्याला मार्शल आर्म म्हणतात किंवा ज्याला पॉवरफुल रेस, की जी लोक भारताचं रक्षण करू शकतील, भारताचा संरक्षक झाला पाहिजे, तो म्हणजे महाराष्ट्र झाला पाहिजे, अशी स्वातंत्र्यवीर सावरकरांची इच्छा होती. आज आपण बघतोय की महाराष्ट्रातले जास्तीत जास्त लोक सैन्यामध्ये आहेत. मराठा रेजिमेंट आहे, अनेक रेजिमेंट्स आहेत सैन्यामध्ये. महाराष्ट्रातले कितीतरी मोठ्या मोठ्या लोकांनी जनरल पदाची जनरल पद भूषवलेलं आहे. जनरल मनोज नरवणे तर प्रमुखच होते, सेनाप्रमुख होते. लेफ्टनंट जनरल संजय कुलकर्णी, लेफ्टनंट जनरल विनोद खंडारे, कितीतरी नावं घ्यावीत असे आपले अनेक जनरल एस पी थोरात, इतके आता हे सगळे महाराष्ट्राचे सुपुत्र, महाराष्ट्राचा भारताचा खड्गहस्त होण्याकरता महाराष्ट्राने आपलं दिलेलं योगदान आहे. आता त्या योगदानामध्ये हे असं सावरकर का म्हणले ते मला सांगायचं आहे. कारण मोगल सत्ता सगळ्या भारतभर विस्तारत असताना मोगल सत्तेच्या विरुद्ध उभा राहिलेला भारतातला पहिला यशस्वी नेता म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. त्यांनी स्वराज्य स्थापन केलं आणि तिथे मोगलांची भारतातली आगेकूच थांबली. त्याच्यापुढे स्वराज्याचं साम्राज्यात रूपांतर केलं. बाजीराव पेशव्यांनी तर संबंध भारत गाजवला आणि पेशवाई त्यावेळेला सगळ्या भारतात व्यापून पुढे झालेली होती. दिल्लीचा बादशाह तो पेशव्यांचा पेन्शन घेणारा एक नोकर बनलेला होता. दुर्दैवाने त्याच वेळेला इंग्रजांनी आपली तंत्रज्ञानाची जी श्रेष्ठता होती ती सैन्यामध्ये आणली आणि त्या तंत्रज्ञानापुढे आपला पराभव झाला. एक त्या माधव जुलियनच्या कवितेमध्ये म्हटलेलं आहे की पाश्चात्य संस्कृती पुढती पौर्वात्य संस्कृती फोल. दुर्दैवाने त्या तंत्रज्ञानामुळे आपला पराभव झाला आणि पुन्हा भारताच्या बोडक्यावरती विदेशी शासन येऊन बसलं. यावेळेला मोगलांचं नसून इंग्रजांचं होतं. पुढे त्या शासनाला हाकलून दिलं. पण इथे मला एक आपल्याला स्मरण करून द्यायचं आहे की एक फार मोठा इतिहासकार होता आणि त्यांनी असं लिहून ठेवलं आहे की जगातल्या अनेक वेळेला अनेक ठिकाणी कत्तली झाल्या, पण त्या सगळ्या कत्तलींमध्ये विल ड्युरांट त्या इतिहासकारांचं नाव, त्या सगळ्या कत्तलींमध्ये भारतात झालेली हिंदूंची कत्तल ही सर्वात जास्त खूप जास्त रक्त हिंदूंचं त्यात वाहिलं होतं. आणि त्या कत्तलीमध्ये त्यांनी सांगितले जवळजवळ 3 ते 3.5 कोटी लोकांना संबंध मोगल साम्राज्याच्या काळात हिंदू लोकांना यमसदनी दाढलं. त्या 3-3.5 कोटीमध्ये परवाचे 28 हिंदू आपले बळी पडलेले आहेत. म्हणजे हा प्रकार भारतावरती मुस्लिम आक्रमण झाल्यापासून सतत चालूच आहे. अजूनही त्याला पुरेसा अटकाव झालेला नाही. भारताचे जे भाग फुटून पडले, पाकिस्तान, बांगलादेश, त्या ठिकाणी पुन्हा अल्पसंख्य म्हणजे बहुतेक हिंदूच, अल्पसंख्य नुसतं म्हणायचं पण ते हिंदूच असतात. जसं आपल्या इथे अल्पसंख्य म्हणजे बहुसंख्य हे मुस्लिम असतात, तसाच तो थोडासा प्रकार आहे. त्यांची काय अवस्था आहे आपण जाणतो. बांगलादेशात आत्ताच कत्तली चालू आहेत. बांगलादेश कशाला, मुर्शिदाबाद, आपल्या पश्चिम बंगालमध्ये सुद्धा कत्तली चालू आहेत. हे सगळं चक्र जर विरुद्ध करायचं असलं, उलटायचं असलं तर आता एक ऐतिहासिक क्षण आलेला आहे. पाकिस्तानची परिस्थिती अत्यंत वाईट झालेली आहे. त्यांना जगात कोणी मित्र उरलेलं नाही, त्यांच्याकडे पैसे नाही आहेत, खायला पैसे नाही आहेत, तरी वल्गना करण्याकरता ते काही थांबत नाहीत. आम्ही भारताशी लढू वगैरे काय काय बडबड करतात. त्याचबरोबर जाऊन युनायटेड नेशनमध्ये भीक मागतात की भारताला सांगा थांबा, शांततेत सर्वांचं हित आहे. ती शांतता त्यांना जी हवी असते ती इस्लाम धर्मीय शांतता हवी असते. म्हणजे बगैर इस्लामी माणसं एकदा मेली की शांतच आहे सगळं, अशी शांतता त्यांना हवी आहे. आपल्याला ती शांतता नको आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे हा सुवर्ण क्षण आलेला आहे की हे चक्र आता उलटं फिरवायचं आहे.
असं सांगितलं जातं की भारताने कुठल्याही बाहेरच्या देशावरती कधी आक्रमण केलं नाही, पण आपलेच जे भूभाग आहेत ते घेण्याकरता मात्र आक्रमण करणं आवश्यक आहे. आणि ह्या वेळेसचं आक्रमण असं असलं पाहिजे की पाकिस्तानचं नामोनिशाण राहता कामा नये. म्हणजे इतका मोठा त्यांच्यावरती हल्ला झाला पाहिजे की त्यांचा कणाच मोडला पाहिजे. यापुढची 50 वर्ष पाकिस्तान नाव कुठे दिसलं नाही पाहिजे. आणि एकदा ते झालं की अफगाणिस्तान नाही, बांगलादेश पुन्हा लाईनीत येईल. कारण बांगलादेशमध्ये सध्या जे चाललं आहे ते पाकिस्तानच्या जोरावरच त्यांची तुटूर चालू आहे. एकदा पाकिस्तान मोडला की तेच सैन्य बांगलादेशात नेऊन त्यांचंही तिथे शिरकाण करणं अतिशय आवश्यक आहे. हे जरा कठोर शब्द आहेत, पण आपले भाऊबंद जे या सगळीकडे मरत आहेत त्या भाऊबंदांना उचित श्रद्धांजली ती हीच असेल. हे सगळं एका बाजूला चालू आहे. पाकिस्तानात सध्या काय चाललं आहे आपण जर बघितलं तर पाकिस्तानात हा जो मॅड मुल्ला मुनीर आहे, जनरल मुनीर, जो पळून बसलाय, लपून बसलाय, कुठेतरी बिळात लपलेला आहे, तो भुयारात लपलेला आहे, बंकरमध्ये लपलेला आहे, कारण त्याला भीती आहे त्याचीच माणसं त्याला मारतील. परंतु आपण कालची जर पत्रकार परिषद पाहिली, इशाक दार हे डेप्युटी प्राईम मिनिस्टर आहेत, उपपंतप्रधान आहेत. पंतप्रधान जे आहेत शरीफ ते तर जाऊन हॉस्पिटलात गेलेत कारण त्यांना मूळव्याध झालेली आहे असं ते सांगतात. प्रत्यक्ष काय झालं आपल्याला माहीत नाही. परंतु या पत्रकार परिषदेत इशाक दार यांना प्रश्न विचारला एका पत्रकारांनी की आमचे पंतप्रधान या आणीबाणीच्या क्षणी कुठे आहेत. तर त्यांनी फुशारून सांगितलं की ते फ्रंटलाईनवर लढत आहेत, फ्रंटलाईन त्यांची आहे हॉस्पिटलच्या बेडवरती. पण हे सांगण्याकरता त्यांना जो सल्ला देत होता शेजारी एक सैन्याचा मनुष्य होता आणि उघडपणे तो त्यांना उत्तरं लिहून देत होता. याचा अर्थ लक्षात येतोय का? जसं नवाज शरीफना मुशर्रफनी हाकलून दिलं तसं आता मुनीर हा हे सध्याचे जे शरीफ आहेत त्यांनासुद्धा हाकलून देण्याच्या मागे, म्हणजे पाकिस्तानामध्ये सैन्य टेक ओव्हर करत आहे ह्याच्या सरळ सरळ संकेत आहेत. टेक ओव्हर करून काही फारसा फरक पडत नाही. याह्या खाननी टेक ओव्हर केलं होतं, मुशर्रफनी टेक ओव्हर केलं होतं. भारताशी त्यांना हारायचंच असतं, फक्त कोणाच्या नेतृत्वाखाली हारायचा हाच त्यांच्यापुढे चॉईस असतो. परंतु या टेक ओव्हरचं एक अर्थ असा आहे की पाकिस्तान आता शरणागती मागेल, कारण सैन्य पाकिस्तानातलं हे शरणागती घेण्यातच यशस्वी आहे. त्यांनी आतापर्यंत शरणागतीच मागितलेली आहे. जिंकले तर कुठे नाहीच आहेत. एवढी ती मेडल लावून फिरतात, कशाची मेडल लावतात देव जाणे. एकही लढाई पाकिस्तानी सैन्य कुठेही कधीही जिंकलेलं नाही आहे. असो, परंतु याचा अर्थ ही लढाई होणारच आहे आणि ही लढाई व्हायलाच पाहिजे. या लढाईमध्ये पाकिस्तानचं कंबरडं पार मोडून टाकलं पाहिजे की त्यांना पुढे वरती उभं राहता येऊ नये. आणि दुसरं म्हणजे या लढाईच्या नंतर, पाकिस्तानच्या पराभवानंतर त्यांना कुठलीही सूट देता कामा नये. दया करण्याच्या लायकीचे ते लोकच नाहीत. अहो, इतकं भयंकर आत्ता सत्य पुढे आलं. खरं म्हणजे हे अनेक वर्ष माहिती आहे. गेली 20 वर्ष पाकिस्तानी लोक, पाकिस्तानचं लष्कर जम्मूमध्ये ज्या सीमा आहेत, सांबा कथुआ या जिल्ह्यांमध्ये पाकिस्तानची जी सीमा आहे तिथे बोगदे खणतायत, भुयारं खणतायत. आणि ते भुयारं खणून, ज्याला इंग्लिशमध्ये टनेल म्हणतात, मराठीत त्याला भुयाराचा असे चांगला शब्द आहे, भुयारं खणून तिथनं ते दहशतवादी आपल्याकडे पाठवतात. आपण हा विचार कधी केला नाही की आत्ता हे पहलगाममध्ये जो झाला प्रकार, तिथे दहशतवादी कुठनं आले होते? तर हे सगळे त्या भुयारातनं येतात. याच्या आधीच्या सुद्धा दहशतवादी हल्ल्यांमध्ये या भुयारांचाच वापर केला होता. अशी जवळजवळ 22 भुयारं सापडलेली आहेत आणि ही भुयारं सगळी जम्मू परिसरात आहेत. त्या भुयारांमध्ये साधारण अर्धा किलोमीटर लांबी असते आणि ती जमिनीखाली 100 फूट 30 मीटर खाली असतात ती भुयारं. पण ती शोधायकरता आता भारतीय सैन्याने अत्याधुनिक यंत्रणा वापरलेली आहे. आपण तिथे ड्रोन उडवतोय, त्या ड्रोनमध्ये ग्राउंड पेनिट्रेटिंग रडार असतात, त्यांनी या भुयारांची ॲक्टिव्हिटी लक्षात येते. ते लक्षात आल्यावरच आपण ही भुयारं सगळी पकडलेली आहेत. या भुयारांमध्ये या लोकांनी काय काय केलं आहे? ऑक्सिजनचा सप्लायसुद्धा दिला आहे आणि विद्युतीकरण सगळं केलेलं आहे. म्हणजे माणसांनी तिथनं गुपचूप येऊन भारतात यावं आणि भारतात काय ते हल्ले करावे आणि पुन्हा भुयारातनं पळून जावं. बरं, दुसऱ्या बाजूला ही भुयारं पाकिस्तानच्या चौक्यातच उघडत आहेत. याचा अर्थ इथे पाकिस्तानाला त्या दहशतवाद्यांवरती बोट ठेवता येणार नाही. हे पाकिस्तानी सैन्याचीच कारवाई आहे. आणि तुमच्या लक्षात आलं का हे काय चाललं आहे? ही एक्झॅक्टली अशीच भुयारं हमासनी इस्रायल आणि गाझाच्या सीमेमध्ये केली होती. इस्रायलने जेव्हा गाझावरती आक्रमण केलं तेव्हा ही सगळी भुयारं समोर आली आणि इस्रायलने अर्थात त्या भुयारातल्या सगळ्या उंदरांना ठेचून मारलं. आपण सुद्धा तेच करायला पाहिजे. हा भुयारांचा इश्यू मी आत्ता अशा करता काढला की मॉडर्न टेक्नॉलॉजी वापरून भारत त्या भुयारांचा शोध कसा घेतोय
AI बेस्ड त्यांनी रडार वापरलेले आहेत. त्या रडारनी AI वापरून भुयार कुठे होतात, सेस्मिक ॲक्टिव्हिटी सेन्सर्स म्हणजे जमिनीमध्ये जे खोदण्याची ॲक्टिव्हिटी होते ते सेन्स करण्याचे सेन्सरसुद्धा इथे लावण्यात आलेले आहेत. यापुढे पाकिस्तानला अशी भुयारं करणं सहज सोपं जाणार नाही आणि या भुयारांचा संपूर्णपणे उच्चाटन भारत करू शकेल. हे सगळं आपल्यापुढे अशाकरता मांडलं की पाकिस्तान कितीही बडबड करत असला तरी शांततेची त्यांची इच्छा नाही. त्यांना भारताशी युद्धच करायचं आहे. सरळ युद्ध करण्याची हिंमत नाही म्हणून असे दहशतवादी पाठवून भ्याड हल्ले करून भारतात आणि भारतातल्या हिंदूंना मारायचं आहे. भारतातले विपक्ष आणि इतर पक्ष काही म्हणू, पाकिस्तानचं टार्गेट हे भारतातले हिंदू पहिल्यांदा आहेत, त्याच्यानंतर हे विपक्षी नेते असतील आणि त्याच्यानंतर यांना सपोर्ट करणारे जे काही मुस्लिम असतील ते असतील. याला विरोध करायचा असला तर पाकिस्तानचं अस्तित्व संपवायला पाहिजे. ते अस्तित्व संपवण्याची दैवी संधी पंतप्रधान नरेंद्र मोदींना ईश्वराने दिलेली आहे. या संधीचा त्यांनी लाभ घ्यावा आणि भारताने पूर्णपणे इस्लामचं आक्रमण केवळ थांबवलंच नाही तर मोडून काढलं अशी इतिहासात त्यांची नोंद होईल. तशी त्यांची नोंद व्हावी ही या महाराष्ट्र दिनी शुभेच्छा व्यक्त करून मी माझा हा व्हिडिओ थांबवतो. यावेळेला आपल्याला ही महत्त्वाची बातमी सांगायची होती की पाकिस्तानात सैन्याने टेकओव्हर करायचं पूर्ण झालेलं आहे. दुसरं म्हणजे त्या भुयारांचं जे काही आहे ते आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना आता जी संधी आहे पाकिस्तानला कायमचं संपवण्याची, ती संधी आपण घेतली पाहिजे. नुसती तातूरमातूर जे हल्ले याच्या आधी जे थातूरमातूर म्हणणं चुकीचं आहे, याच्या आधीचे जे हल्ले झाले ते दहशतवाद्यांच्यावरती झाले. आता पाकिस्तानी सैन्यावरती ते हल्ले व्हायला पाहिजे. मुरिदके इथे लाहोरच्या जवळ पाकिस्तानी सैन्याचा बेस आहे, लष्करी तैयबाचं तिथे हेडक्वार्टर आहे. ते मुरिदकेवरती सुद्धा हल्ला झाला पाहिजे आणि पुढे त्यांना जायला जागाच राहिली नाही पाहिजे अशी परिस्थिती आपण केली पाहिजे. त्याकरता अत्याधुनिक शस्त्रास्त्र पण आपल्याकडे आलेली आहेत. सगळ्या देशांनी संमती दर्शवलेली आहे. इस्रायलने त्यांची अत्याधुनिक शस्त्रास्त्र आपल्याला दिलेली आहेत. चला आणि आता या कटकटीला कायमचं संपवून टाकूया. नमस्कार. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल अशी आशा आहे. हा व्हिडिओ आवडला तर आपण मित्रपरिवारांना शेअर करा आणि आत्तापर्यंत असं जे अलोट प्रेम आपण या व्हिडिओवरती केलं, आत्ता कालचा व्हिडिओसुद्धा 85,000चा पार झालेला आहे व्ह्यूजमध्ये. धन्यवाद पुन्हा आपल्या सगळ्यांचे आणि शुभेच्छा.